10 इमर्जन्सी आयटम्स ज्या मी माझ्या डायपर बॅगमध्ये कायम ठेवते. नंबर 1 आहे पॅरासिटामॉल ड्रॉप्स. मी हे कॅल्पॉल नेहमी माझ्याजवळ ठेवते. जर बेबीला फीवर वगैरे आला तर तो मला लगेच हे बेबीला देता येईल. नंबर 2 आहे नेझल म्युकस सकर. हे सकर मी नेझल ड्रॉप यूज केल्यानंतर यूज करते सो दॅट बेबीचं जे नोज आहे ते इझिली क्लीन होऊन बेबी जास्त कम्फर्टेबल फील करेल याच्यासाठी. नंबर 3 सलाईन नेझल ड्रॉप्स. जर वेदर चेंजमुळे बेबीचा जर नोज ब्लॉक झालं तर या ड्रॉप्समुळे बेबीचं नोज खूप लवकर क्लिअर होतं सो दॅट मी हे नेहमीच कॅरी करते माझ्यासोबत. नंबर 4 वॉटर वाइप्स. बेबी कधी पण शी, सू करतं सो वॉटर वाइप्स नेहमी सोबत कॅरी करायलाच पाहिजे. नंबर 5 अँटीकोलिक ड्रॉप्स. न्यूबॉर्न्सचं कधी पण पोट दुखू शकतं सो मी हे अँटीकोलिक ड्रॉप्स माझ्यासोबतच नेहमी कॅरी करते. नंबर 6 डिजिटल थर्मामीटर. आपल्याला कधी पण असं वाटतं, "अरे यार, बेबीचं अंग गरम वाटतंय." सो दॅट मी थर्मामीटर कायम सोबत ठेवते सो दॅट बेबीचं टेम्परेचर चेक करता येईल कधी पण आणि कुठे पण. नंबर 7 हे यूज अँड थ्रोवाले डायपर्स. न्यूबॉर्न्स कधी पण शी, सू करतात सो दॅट मी हे नेहमी माझ्यासोबत कॅरी करते. नंबर 8 व्हिटॅमिन डी. न्यूबॉर्नसाठी व्हिटॅमिन डी खूप जास्त गरजेचं आहे सो मी हे स्किप नाही करत. नंबर 9 डायपर रॅश क्रीम. बेबीची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असते सो मी नेहमी डायपर रॅश क्रीम माझ्याजवळ ठेवते. आणि नंबर 10 आहे एक्स्ट्रा सेट्स ऑफ क्लोथ. बेबी खूप जास्त शी करतं, कधी वॉमिटिंग करतं सो एक्स्ट्रा क्लोथ मी नेहमी माझ्यासोबत कॅरी करते.